मी सध्या उभा आहे नागपूरच्या औद्योगिक क्षेत्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या लक्ष्मी दरवाजासमोर, जो एकेकाळी हजारो कामगारांच्या वर्दळीने गजबजलेल्या एम्प्रेस मिलच्या या प्रवेशद्वाराने वैभव, विकास आणि इतिहासाचे अनेक टप्पे पाहिले आहे। एकेकाळी इथे अनेक लोक, अनेक कामगार जे आहे ते या ठिकाणून याच ज्या दरवाजातून आहे आतमध्ये प्रवेश करत होते आणि इथे असलेल्या या एम्प्रेस मॉलमध्ये काम करायचे। मात्र काळाच्या ओघात आपण पाहू शकता की आज या लक्ष्मी दरवाजाची परिस्थिती काय झालेली आहे। ब्रिटिश काळातील हे वैभव जे भारतीय लोकांसाठी एक औद्योगिक स्थान म्हणून निर्माण करण्यात आलं होतं, त्याची आज स्थिती अशा प्रकारे आहे। एम्प्रेस मिलच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे बजेरिया परिसरातील लक्ष्मी गेट आजही नागपूरच्या औद्योगिक वारशाची आठवण करून देते। जमशेदजी टाटा यांनी 1874 मध्ये स्थापन केलेल्या एम्प्रेस मिलने शहराच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान दिले। स्थानिकांच्या माहितीनुसार या प्रवेशद्वाराला लक्ष्मी गेट म्हणून ओळखले जात असे। गेटच्या मध्यभागी राणी व्हिक्टोरियाची प्रतिमा तर दोन्ही बाजूंना फणीदार नागांचा आकर्षक कलाकृती कोरल्या आहेत। 2002 मध्ये एम्प्रेस मिल बंद पडली, मात्र हे ऐतिहासिक प्रवेशद्वार आजही भूतकाळाची जिवंत साक्ष देत आहे। शहराच्या समुद्र औद्योगिक इतिहासाचे प्रतीक असलेल्या या वारशाचे संवर्धन व जतन करण्याची मागणी इतिहास प्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे। आज या ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे, कारण हा नुसता दरवाजा नाही तर एकेकाळच्या नागपूरच्या इतिहासातील औद्योगिक क्षेत्राची जी आहे ती आठवण आहे आणि नागपूरच्या इतिहासात याचं एक अनोखं महत्त्व आहे। ते पुढच्या भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी टिकवणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन यशसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर।